मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला मतदान करता येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांपासून रुग्ण देखील मतदान केंद्रावर मतदान करण्याकरता पोहोचतायत। लोकशाही मराठी सुद्धा तुम्हाला आवाहन करताय। महाराष्ट्राकरता महत्त्वाचा दिवस आहे। उत्सव तुमचा आमचा आहे, उत्सव लोकशाहीचा आहे। आपला महत्त्वाचा हक्क आज बजावण्याकरता घराबाहेर पडा, कारण आपलं एक मत हे अत्यंत मोलाचं आहे। त्यामुळे मतदान करण्याकरता घराबाहेर पडा, असं लोकशाही मराठी देखील आवाहन करताय। मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदारांची थेट संवाद साधलेला आहे। राम नाईक यांनी देखील या ठिकाणी मतदानाचा हक्क देखील बजावलेला होता। अनेक ज्येष्ठ नागरिक मतदान करण्याकरता घराबाहेर पडत आहेत। पालिकेचं आज सकाळपासूनच 7:30 वाजल्यापासून मतदान मोठ्या उत्साहात सुरू झालेलं आहे। अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून युवकांमध्ये मोठा उत्साह आहे। आपल्या समोर आज आहेत आजी मतदान केलेलं आहे। आज सकाळीपासून सकाळी तुम्ही आलेले आहे। नेहमी मुंबईत तरुणाई झोपलेली, मात्र तुम्ही सकाळी मतदानासाठी गेले, काय सांगाल? काय आज मतदान केलं का? आता कितवं मतदान केलेलं, काय आठवते सांगतोय का? सगळ्यांनी मतदान करायलाच पाहिजे। माझं वय 87 वर्ष आहे। अच्छा, पण मी सुद्धा एवढं सकाळी लवकर उठून अगदी व्यवस्थित तयार होऊन मतदान करून आलेला आहे। अच्छा, माझ्या बोटावर निशाणी आहे। प्रत्येक सिटीजननी, प्रत्येक नागरिकांनी मतदान हा स्वतःचा हक्क आहे असं मानून करायलाच पाहिजे। कालच ठरवलं होतं की 5 वाजता उठायचं, 7 वाजता बाहेर पडायचं आणि मतदान करायचं, आणि ते करून आता थोडंसं गोंधळ झाला होता, कारण नेहमी आमचं नंदादी बायस्कूलमध्ये यायचं। यावेळेला इकडे पहाडीमध्ये आलं, पण मदत खूप करतायत, प्रत्येकाला सांगतायत कुठे काय जायचं वगैरे, सगळं काय व्यवस्थित सांगतायत। त्यामुळे आता मतदान करून बाहेर पडतो। मतदानाचा उत्साह मोठ्या प्रमाणात अगदी अबाल वृद्धांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत काही रुग्ण देखील प्रत्यक्ष मतदानासाठी या ठिकाणी आलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे। कॅमेरामन वसीमचा इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।